आयता आला घरपुसोनी देवना लगे साठवणीचे रुंदले जागे देवमंडला भावला काय करू देवघ्या कोणी आयता आला घरपुसोनी देवघ्या पुका न लगे रुका मोल काही देवघ्या कोणी आयता आला घरपुसोनी दुबळा तुका भावी दीन उदारा देव घेतलायो देवघ्या कोणी आयता आला घरपुसोनी समचरण सरोजम सांगलीला तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं फलं चिन्तयामि पांडुरंगा Thank you.
प्रविश्य मम वाचिमां भक्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वानाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दनिशमानन्दवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भक्तपूर्णकीर्ति सम्पाद्य देवधा कोणी ऐता कोणी देवना लगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरिता माझ्या वाट्याला प्राप्त झालेला अभंग विश्वमौली संप्राप्त सेवेकरिता माझ्या वाट्याला प्राप्त झालेला अभंग असणारा परमपवित्र आणि बोलोबा पुत्र असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा उपदेशपर प्रकरणातील 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग असून या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अपरोक्षत्वानं प्राप्त असणारा जो देवरूपी मान जीवरूपी गिरायकाला ह्या म्हणून विनंती करतात. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यावायचा तो म्हणजे असा. पुण्य सरीला भगवती इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर बसलेल्या अखंड संजीवन समाधीस्थ विश्वमौली ज्ञानोबरायांच्या पुण्य पावन अलंकापूर नगरीमध्ये अखिल महाराष्ट्राला पारमार्थिक निरपेक्ष सुखाचं दान देणाऱ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था ज्ञान मंदिरामध्ये चतुर्थ वर्षाच्या प्रात्यक्षिक कीर्तनाच्या निमित्ताने माझ्या वाट्याला आलेला ही कीर्तनरूपीची सेवा आहे ती माझं परमभाग्य असणारं समजतो. विश्वमौली ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे आदि भगवान आदिनाथ भगवान शंकरापासून चालत आलेली ही परंपरा, या परंपरेचं आद्य शिष्यत्व ज्यांना प्राप्त झालं असे मच्छिंद्रनाथ, त्यांच्यानंतर गोरक्षनाथांच्या नंतर गहिनीनाथांच्या नंतर निवृत्तीनाथांकडे ही परंपरा आली आणि निवृत्तीनाथांच्या नंतर विश्वमौली ज्ञानोबरायांना प्राप्त झाली आणि ज्ञानोबरायांच्या नंतर ही जर परंपरा कोणाला प्राप्त झाली असेल तर सद्गुरू जोग महाराजांना. आणि 1917 सालापासून या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर मुक्त हस्ताने उधळण करणारे हजारो पैकी या परंपरेला लाभले आणि तेच उत्तरदायित्व करण्याची संधी आपणालाही प्राप्त व्हावी म्हणून आपण सर्व गुरुबंधू गेली 3.5-4 वर्ष झाले या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नियोजित अभ्यासक्रमाचे धडे आदर्श निस्पृह श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा श्री गुरूंकडून घेत आहोत. संस्थेमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेपैकी ज्या परीक्षेला वारकरी संप्रदायाच्या प्रसाराच्या दृष्टिकोनातून अनन्य साधना असं महत्त्व आहे अशा कीर्तनाच्या परीक्षेला आपण सर्वजण उपस्थित आहोत. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांपासून ते सध्या विद्यमान असणाऱ्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी मी नमन करतो, दंडवत करतो. त्यामध्ये असणारे परमपूजनीय शांतीप्रभू पुरीकर बाबा आहेत, भजनमूर्ती बोधे बाबा आहेत, प्रेममूर्ती शास्त्री बाबा आहेत, मोठी माऊली आहेत, शिंदे माऊली आहेत, उल्हास बाबा आहेत, भास्कर बाबा आहेत, आपले चंदिली नाना आहेत आणि परीक्षक गुरुजनांमध्ये अध्यक्षस्थानी विराजमान असणारे आपले ज्ञानसिंधू श्रीपाद दादा आहेत, तसेच राम महाराज डोंगरे आहेत, तसेच परमपूजनीय बंकट स्वामी महाराज संस्थानचे अध्यक्ष आपले भेडे महाराज आहेत, तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान मंडळी आहेत त्यांच्याही चरणी साष्टांग नमन करतो. आणि 4 वर्ष ज्यांच्या समासात मला राहण्यात आलं त्यांच्या चरणकमलाची मला सेवा करता आली असे असणारे
सम्राट अर्चन भक्तीचे आचार्य भगवान भाऊ महाराज केळशीकर यांची कृपांकित परमपूजनीय गुरुवर्य हनुमंत महाराज मते बाबा यांच्याही चरणी मी साष्टांग दंडवत करतो। आणि तसेच तिथे जमलेले हे सर्व चतुर्थ वर्षाचे गुरुबंधू तसेच बसलेले सर्व गुरुबंधूंच्या चरणावर साष्टांग दंडवत करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो। देवध्या कोणी ऐता आला गर्भ। प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय स्वतःला अप्रोक्षत्वानं प्राप्त असलेल्या त्या देवाचं ज्ञान म्हणजे ते देव तो असणारा सामान्य जीव जे गिराईक आहे, सामान्य जीव रूपी गिराईक, त्या गिराईकाला घ्या म्हणून विनंती करतात। बघा संत कोणाला म्हणतात? जे उदार अंतकरणानं फक्त दुसऱ्याला देत राहतात त्यांना संत म्हणतात। पण ती देण्याची वस्तू ही शाश्वत असली पाहिजे, सत्य असली पाहिजे, खरी असली पाहिजे, नाहीतर पुष्कळ खोट्या डुप्लिकेट वस्तू देणाऱ्या समाजामध्ये पुष्कळ आहेत। पण संत महात्मे जे असे आहेत जे स्वतःला खरं ज्ञान झालेलं आहे, खरं प्राप्त झालेलं आहे, जे तत्व आहे, जे वस्तू आहे, खरी वस्तू तेच लोकांना देतात। स्वतःसाठी कमी पण लोकांसाठी जास्त जे जगतात त्यांनाच खरं तर संत म्हणतात। जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी स्वतःकडे काही बघत नाहीत परंतु जगाचा विचार करतात, त्यांचीच काळजी असते। असणारा हाच उद्देश तुकोबरायांना या अभंगामध्ये घेतलेला आहे की जगाचं कल्याण व्हावं या उद्देशानं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्याला जे प्राप्त आहे ते लोकांनाही मिळालं पाहिजे या उद्देशानं तुकोबराय निघालेले आहेत। समाजामध्ये काही असे लोक दिसून येतील तुम्हाला की आपलं स्वतःचं काही देणार नाहीत पण जगातूनच घेत राहतील। त्यामध्ये पामराणी विषयांचा वर्ग आहे, तो जगाला काही देणार नाही पण जगातूनच घेत राहतो। दुसरा वर्ग असा आहे की जगालाही काही देणार नाही जगातूनही काही घेणार नाही, तो वर्ग म्हणजे हिमालयामध्ये असणारे जे संन्यासी जपी तपी जे महात्मे ते जगाला काही देत नाहीत, ते हिमालयामध्ये साधना करतात, त्यांचा जगाला उपयोग नाही आणि ते जगाच्या कामाचे नाही, म्हणजे जगाला काही देत नाही, जगातून काही घेत नाही। आणि तिसरा वर्ग असा आहे तो जगाला देतोही आणि घेतोही, त्या वर्गामध्ये परमात्मा मोडला जातो। देसी तेव्हा देसी ऐसा तसे अशा प्रकारचा परमात्मा घेतोही आणि देतोही। परंतु एक वर्ग असा आहे ते फक्त जगाला देतात, जगातून काहीही घेत नाही, निरपेक्ष भावना असते त्यांच्या अंतःकरणामध्ये। फक्त जगातून जर घेतलंच तर कष्ट आणि त्रास याच्याशिवाय दुसरं काही नाही। तो जो चौथा वर्ग आहे तो कोणता आहे? तो संत महात्म्यांचा आहे। फक्त जगातून त्रास सहन करतात पण जगाला आपल्याकडे असलेले जे शाश्वत वस्तू आहे ते जगाला देत असतात। त्याच वर्गामध्ये हे संत महात्मे मोडत असतात। म्हणून अशा असणारे हे संत स्वतःला असणारा प्राप्त असणारा तो अप्रक्षत्वानं प्राप्त असणारा तो परमात्मा रूपी जो देव रूपी माल आहे तो माल जगाला देण्याच्या उद्देशाने ते निघालेले आहेत। या अभंगामध्ये महाराज एका व्यापाऱ्याच्या रूपकामधून हे जगाला देतात बरं का। मग व्यापाराच्या रूपकातून म्हणलं तर दुकान आलंच त्या ठिकाणी, तर व्यापार करायचं म्हणजे दुकान लागतं। संत महात्म्यांनी काय केलं? हा देवरूपी माल लोकांना देण्याकरता काय केलं त्यांनी? दुकान मांडले। कोणतं दुकान? संत सज्जने मांडलेले दुकान। सज्जनी मांडलेले दुकान हे जया पाहिजे ते आहे। संतांनी मोठं दुकान टाकलं, होलसेल दुकान टाकलं। दुकानाच्याच भाषेतून महाराजांनी सांगितलेलं आहे व्यापाराच्या भाषेतून, म्हणून आपल्याला तीच पद्धत वापरावी लागेल। मोठं दुकान, होलसेल दुकान, जे जया पाहिजे ते आहे। संतांच्या दुकानात एखादी वस्तू कमी आहे असं नाही,
आपल्या साधारण लोकी दुकानामध्ये एखादी वस्तू कमी असू शकते, पण संत महात्म्यांच्या दुकानात कमी नाही. तुम्हाला काय पाहिजे ते आहे. काय संतांच्या दुकानामध्ये? भुक्ती, मुक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य, भक्ती, काय पाहिजे ते आहे तुमच्याकडे. तुम्हाला जो जसा आला, पामर गेला तरी पामराला, विषय गेला विषयाला, जिज्ञासू गेला जिज्ञास, मुक्त जरी गेला तरी मुक्ताला सुद्धा काय पाहिजे ते आहे. अशा प्रकारे संत महात्म्यांनी मोठं भव्य दिव्य होलसेल दुकान टाकलं. जे त्याला पाहिजे ते आहे, तुम्ही या. तुम्हाला अशा प्रकारचे दुकान टाकले, पण ते संपणार नाही का? नाही नाही नाही. संत महात्म्याने जे दुकान टाकलेलं आहे ते माल कधी संपणार नाही. असं दुकान टाकले की त्या दुकानातला माल कधी संपणार नाही. घातला दुकान भीती आली असेला, संत उदार आनंद मांडणार भरलेले आहे संतांचे. तुम्ही म्हणत असाल की संपल, अजाबा संपणार नाही. आजची संस्था जरी गेली आणि संत माल आणला तरी माल संपणार नाही, कारण संताचाच तो माल आहे. जर समोर व्यक्ती गेले मागून आणले मग उरेल का पुन्हा मागच्याला? हो, मागे त्यासी पुरे धनी आणि काय समोरच्याला तर देणार, पण मागच्याला सुद्धा उरणार आहे. काय कारण आहे? तुका म्हणे पोते देवी भरली, देवानं त्यांचं साक्षात पोतं भरलेलं आहे. ते दुकान म्हणजे दुसरं तिसरं नाही, ते माल पुरवणारा कोण आहे? परमात्मा आहे. समुद्राच्या बाजूलाच विहीर खोदल्यानंतर कोणत्या ऋतूमध्ये ती विहीर दुष्काळात पडेल किंवा त्याच्यातलं पाणी संपत? कोणत्या ऋतू? पडणारच नाही. समुद्राच्या बाजूला विहीर कोरडी पडणं शक्यच नाही, कारण समुद्रात बाजूला आहे. तसा असणारा हा परमात्मा असणारा समुद्र आहे. समुद्र असणारा जो परमात्मा तो या संतांना पाल पुरवठा करतो. त्यामुळे संतांच्या दुकानातला माल संपणारा नाही. अशा प्रकारचा माल संत महात्म्यांनी मांडलेला आहे, तो माल संपणार. पण झाली काय भानगड? संत महात्म्यांनी दुकान टाकले, मान्य आहे. दुकानात भरपूर वस्तू आहे, मान्य आहे. पण घेणारेच कमी. कारण दुकानात माल असणं याला महत्व नाही, गिराईक किती आहे त्याला महत्व आहे. संत महात्म्यांनी भरपूर दुकान मांडले, पण त्यांच्या नेमकं दुकान मांडले कुठं हे महत्वाचं आहे ना. मांडले दुकान चला म्हणजे, पण ठिकाणच माहिती नाही. एक प्रवासी असणार बसमध्ये बसली म्हणजे कंडक्टरला म्हणजे चला म्हणलं, पण कुठलं तिकीट द्यायचं मला नाही माहिती, मग कसं जमणार? मग कुठं दुकान मांडले संत सज्जनांनी? पंढरीच्या पेठे मांडलेले मनगटावरी तेल का आला कोणी. अशा प्रकारे पंढरपूरच्या ठिकाणी दुकान मांडले. या दुकानाचा पत्ता सहित महाराजांनी सांगितला आणि म्हणजे तिथं दुकान मांडले होते. झालं काय तिथं बघा, आषाढी आणि कार्तिकी हे त्यावेळेसच गर्दी असायची. इतर वेळेत कोणी नसायचं, फक्त देव आणि पुजारी. विठ्ठल दोन्हीचं हाट भरले गणदान अपार मिळाले वाटा. दोन्हीच हाट म्हणजे कोणता? आषाढीचा आणि कार्तिकीचा. अशा प्रकारे त्यावेळेस फुल गर्दी असायची. पण गर्दी राहून काही कामाची नाही. पण इथं गिरायक पाहिजे ना, आणि तर मग भरपूर असणारा आधी उतारा मारलाय, पण संस्थेत बसलं पाहिजे ना. अशा प्रकारे गर्दीवर या गर्दीला अर्थ नाही. इकडे संतांच्या दुकानात लोक कमी, कारण मध्ये महाराज विनोदानं सांगत असतात, म्हणजे पंढरपूरला जर लोक आले तर बायाची गर्दी बांगड्याला आणि गड्याची गर्दी बांगड्याला. हा देवरूपी माल घ्यायला कोणी येत, याच्याकडे कोण येईना. गर्दी भरपूर पण माल तर काही खपा संत लागले. दुकान तर भरपूर मोठं टाकलेलं आहे, त्याला भाडं बी भरपूर आहे, काय करायचं? माल तर कमाना झालाय. आपण दुसरी गोष्ट कुणी ये नाही झाले, माल बी चांगला आहे, हो आपल्या दुकानात माल नाही माझा सगळंच आहे, पण माल लोक काय येत नाही. महाराज असणारा असा विचार केले. मग शेवटी आषाढी कार्तिकी संपली की त्या संतांनी मिटिंग भरून म्हणजे काय करायचं. त्या व्यापाऱ्याची एक नीत असते, जर दुकानात माल विकत नसला तर ते काय करतात, तो माल गाड्यावर घेतात आणि रस्त्यानं गलोगली गावोगावी विकत असतात. मग त्यांनी तोच असणारा प्रक्रिया केली. म्हणजे आपण काय करू आता, गावोगावी. मग गावोगावी विकायचं म्हणजे एजंट लागतात ना त्याला विकणारे सुद्धा. मग त्या काळात तुकोबराई एजंट होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या संतांचे दास होते, सेवा करणार होते. आणि तुकोबराई ही एक प्रकारची वाणीच होती. वाणी असल्यामुळे तुकोबराई काय करू लागली, त्यांनी पूर्वी व्यापार केला. तुकोबरायांच्या चरित्रात असं सांगितलं, त्यांनी मिरच्याचा व्यापार केला, मिठाचा व्यापार केला, गुळाचा व्यापार केला. मग पूर्वी असं करायचे, दुकानातून माल घ्यायचे, होलसेल दुकानातून. आपण कसा घ्यायचे, उधारीवर घ्यायचे, त्या मालाचे पैसे द्यायचे. तो माल विकल्यानंतर मग त्याचे पैसे आलेले त्या दुकानदाराचे.
हीच प्रक्रिया तुकोबाईने अवगत केली. तुकोबाई म्हणू लागले, आता आतापर्यंत मी मीठ विकलं, मिरच्या विकल्या, गुळ विकलं, सगळं नाशिवंतच आहे, पण शाश्वत आपण काय करू, आता आज लोकांना देऊ. मग तुकोबाईने निश्चय केला, चला म्हणजे आपण असणारा देव संताकडून प्राप्त करू. पण संताकडून देवरूपी माल घेतला. संतांना सांगितलं, महात्मे असणारा हा मी देवरूपी घेऊन जातो, माल घेऊन जातो आणि विकल्यानंतर तुम्हाला पैसे देतो. म्हणून उदारीवर तुकोबाईने असणारा तो देवरूपी माल घेतला आणि जगाला देण्याकडे निघाला. हो, पुरुषार्थ सिद्ध चौथी घेऊन अवद्या हाती जगाला भक्ती पण जगा देते. किंवा अनुभव आले अंगा या जगात येत असेल किंवा सेवितो हा रस वाटितो आणि का जो प्राप्त आहे जगाला देण्याकरता तुकोबाई निघाले. अशा प्रकारे तुकोबाई निघाले आणि एका गावामध्ये तुकोबाई आले. बघा, असं करत करत असणारं तालुक्याच्या ठिकाणातून म्हणजे पंढरपूरच्या ठिकाणातून तुकोबाई निघाली. एका गावात आले. गावातल्या दारात तुकोबाई आले. दारात आल्यावर तुकोबाई मोठ्यानं आरोळीत होते आणि तुकोबाई जो आणलेला जो माल आहे देवरूपी तो लोकांना घ्या म्हणून अभंगाच्या पहिल्याच्या विनंती करतात. देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या असं दुरुक्ती करतात. तिथं दुरुक्तीचा दोष लागणार नाही, कारण एखादी चांगली वस्तू एखाद्याला सांगायची असेल तर अनेकदा सांगावी, किमान दोनदा तरी सांगावी, त्याच्यामुळे दुरुक्तीचा दोष लागणार नाही. तसं जर पाहिलं तर अजून त्याचे दोन्ही भाव करता येतात. तुकोबाई एका देव घ्या या शब्दानं अधिकाराचा विचार, अधिकार नाही याला कोणीही घ्या तुम्ही, सकाळशी ते आहे अधिकार, तुम्ही ते कोणी घ्या, कसे असाल त्याला देव घेण्याचा देव. मनुष्य म्हणून जे जे जन्माला आले ते तुम्ही देव घेऊ शकता. दुसऱ्या अक्षराला सांगा की बाबा प्रत्येकाला गरज आहे देवाची, जरी तुम्हाला वाटत नसली तरी तुम्हाला असणाऱ्या देवाची गरज आहे. तुकोबाई इतकं कळवळीनं सांगतात, विनंती करतात, देव घ्या म्हणतात. असणारा हा देव घ्या आणि तुमच्या हृदयरूपी घरामध्ये देव साठवा. ज्यांनी ज्यांनी साठवला त्यांची येरझार चुकली. साठविला हरी जी हृदय याची सरणी अनेकांनी साठवला. सावतामाळी महाराजांनी साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठवल्या जाता. जनावरी महाराजांनी साठवला. हृदयबंदी खाना केला. अशा प्रकारे हृदयरूपी घरात तुम्ही तो देव साठवा. व्यापारी आहेत ना, एक त्यांची माल विकण्याची विशेषता असते. काय विशेषता असते? जरी त्यांचा माल खराब असला तर ते विशेष करून सांगतात. आता बोरं विकायला जरी एखादा कोण आला आणि त्याची बोरं जर आंबट जरी असले तर तो काय म्हणतो, बोरं घ्या बोरं, गोड गोड बोरं. काय सांगतो, विशेषता सांगतो. एखादा भाजीवाला आला, भाजी शिळी असते पण तो काय म्हणतो, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी. विशेषता का सांगतो? कारण तो माल घेतला पाहिजे म्हणून विशेषता सांगतो. तुकोबाई सुद्धा इथं विशेषता सांगतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसून, इथं आयता विशेषण आहे. कारण सहजासहजी देव कोणालाही प्राप्त होत नाही आणि आयता यायला देव काही रिकामा. आयता आला कारण आम्ही काय केले, देव देवती ही बळे धरिला सायास केलेला आहे, विनाकारण प्राप्त नाही झालेला आहे. एका गवळणीच्या अभंगामध्ये बरोबर आणतात बघा, याची लागी सत्संग साधन, याची लागी नित्याने ते ज्ञान केले सायास ते याची लावून. म्हणजे सायास केले, याला प्राप्त करण्याकरता सायास करावा लागते, कष्ट करावं लागते. योगियाच्या ध्वनी घाताना तुळसी, म्हणजे अशा प्रकारचा तो परमात्मा, एवढे कष्ट त्याला आहे. पण आयता आणलाय तुमच्यासाठी, तुम्ही घ्या असं तुकोबाई विनंती करा. काय सांगावं, एक गिरायकाची एक अशी नीतच आहे, अशी नीत आहे. जर गिराईक स्वतःहून जर दुकानात गेला
आणि दुकानदारांनी जर त्याची किंमत 100 रुपये जरी सांगितली तर तेवढ्याला तेवढी किंमत देतात, ती वस्तू आणतात, त्याची किंमत कळते. परंतु जर का त्या वस्तूचे पैसे दिले नसेल, आयतं घरी आले असेल, तर त्या मालाची किंमत कळत नाही. अशा प्रकारे तुकोबरायानं डायरेक्ट आयता माल हा असणारा दारात आणला, त्याच्यामुळे लोकाला त्याची किंमत कळाली नाही. कळाली नसल्यामुळं असणारं तुकोबराय तो माल आम्हाला नको अशी प्रतिक्रिया तुकोबरायाला देतात. त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या नावाने देवन गे देवना लोकांनी प्रतिक्रिया दिली तुकोबराय तुम्ही ते म्हणता देव घ्या, घ्यायचा आणि ठेवायचा कुठं? इथं आम्हालाच राहायची अडचण आहे आणि देव ठेवायचा कुठं? दुसरं काय आणले का सांगा आम्हाला, फ्रीज आणले का, कूलर आणले का, मिक्सर आणले का, असलं आम्हाला द्या. हां बघा लोक असे नाशिवंत वस्तू मागायला बसले. शाश्वत वस्तू कोणालाही नको आहे. हां जो खरा माल आहे तो नको. लोक म्हणतात नको आम्हाला. का? त्याचं कारण लोक सांगतात साठवणीचे रुंदे जागे, जिथं देव साठवायचा आहे ते जागे रुंदलेले. हां अशा प्रकारे आम्हाला देव नको आहे. आणि कशानं जागे रुंदले बघा, देव धर्म सांडी पडले सकळ विषयी गोंधळ घालत असेल, किंवा जे प्राणी आकामी भरू देहाशिवजी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. अशा प्रकारे विषयानं अंतकरण गच्च भरलेला असल्यामुळं त्या ठिकाणी देवाची त्यांना गरज नाही. आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी सांगितले देव आम्हाला नको आहे. तर देव नको म्हणल्यावर बघा व्यापाराच्या लेनला असं होतं, मला अनुभव आहे सांग, त्या व्यापाराच्या लेनला एखाद्या वस्तूला जर मागणी आली तर ती माल तेजीत चालतो. ते म्हणतात की बघा व्यापारामध्ये आता का अशी तेजी आली म्हणतात. तेजी आली म्हणजे मागणी वाढली, त्या वस्तूला मागणी वाढली की तेजी येते. आणि त्या वस्तूला जर मागणीच आली नसली तर त्यावेळेस मात्र त्या वस्तूबद्दल काय मंदी आली अशी म्हणतात, मंदी येण्याचं. मग अशा प्रकारे असतं. आता कोणीच बाजारात तो माल घेत नव्हता आणि नेमकं त्याच्यामुळे तुकोबराय म्हणू लागला तर काय करावं, जो माल विकायचे त्या मालावर मंदी आली असं तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात
मार्केटमध्ये त्या वस्तूबद्दल बंदी आली, कारण त्या वस्तूबद्दल मागणीच नाही. कारण लोकाला देवाकडून जे पाहिजे, म्हणजे देवाकडून जे मिळणार आहे ते पाहिजे, देव नको. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, आता या कलियुगामध्ये सुद्धा तेच झालं आणि तुकोबारांच्या काळात तेच झालं. जे शाश्वत वस्तू आहे ते नको, जरी पैसे दिले तरी खरी वस्तू नको, विकत वाईट वस्तू गोळा करते. अशा प्रकारे असणारं बाजारामध्ये कोणीही मागणार, त्या देवरूपी मालाला कोणी मागणार. तुकोबारांनी खूप आग्रह केला, सर्व काही झालं, पण तरी काय माझा कोणीच देव घ्यायला पुढचा. काय करावं, आता त्या मालाला असणारं मंदी आहे. मंदी केव्हा येते, त्या वस्तूला कोणी मागत नसेल तर मंदी. पण नेमकं काय कारण आहे, त्याचं कारण जर शोधलं तर भाव बुडाला, इथं हा महत्त्वाचा. आता भाव या शब्दाचे 2-3 वेगवेगळे प्रकार होतात. भाव म्हणजे काय, तर भाव या शब्दाचा अर्थ किंमतही होते आणि भाव या शब्दाचा अर्थ श्रद्धाही होते. पण कोणता घ्यायचा इथं दोन्ही अर्थ लागतात, पण फिरून फिरून लावावं लागतं. त्याचं कारण असं कसं लावावं लागतं, लोकांकडे भाव नाही त्याच्यामुळे देव म्हणला. भाव नाही म्हणजे पैसे नाही, तो देव येण्याकरता. किंमत धरायची, किंमत नाही म्हणजे पैसे नाहीत. पैसे नसल्यामुळं तो देव रुपये माल विकत घेणार, पैसे नाही त्याच्यामुळं झालं काय, भाव बुडाला. म्हणजे असणारा हा देव जो मंडलेला आहे त्याचं कारण म्हणजे भाव बुडाला. कोणते पैसे नाही, भाव रूपी पैसे. भाव म्हणजे श्रद्धा रूपी, म्हणजे शांत करणं श्रद्धाच नाही. मात्र देवाला घेण्यासाठी श्रद्धा लागते. असे नोटांचे पैसे नाही. अशा प्रकारे पैसे नाही, काय करायचं, कारण हा व्यवहाराचा थोडी देव घ्यायचा आहे, म्हणजे मूर्तीचा थोडी देव घ्यायचा आपल्याला, किंमत देऊन घेता आला असतं. परंतु हा देव घ्यायचा, अंतःकरणात श्रद्धा पाहिजे. परमात्मा प्राप्त करण्याकरता श्रद्धा लागते. तो श्रद्धा त्यांच्याकडे नाही, का नाही श्रद्धा, सर्वांचा कल असणारा विषयाकडे गेलेला आहे आणि त्याच्यामुळे असणारी इतर श्रद्धा सर्व नष्ट होत चालली. देवाला सर्व जो अंतःकरणाची श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो लोकांचा सर्व नष्ट झाला. तो भाव बुडाला, नष्ट झाला म्हणायला काय हरकत नाही. तो भाव सर्व बुडत चालला, नष्ट झाला आणि त्याच्यामुळं लोकांचं इकडं कल आहे आणि त्या वस्तूला मागणीच नाही. भाव असलं तरच देवाला किंमत आहे ना. अंतःकरणात भावच नाही, देवा मला पाव म्हणलं कसं ते त्याच्यासाठी भाव आहे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, त्याच्यासाठी अंतःकरणात भाव लागते, श्रद्धा लागते. श्रद्धा परमार्थामध्ये असं सांगितलं, कोणतं भांडवल गाठी विश्वास, श्रद्धा पाहिजे. हा जे भांडवल पाहिजे, पैशाचं भांडवल खिशामध्ये हजारो रुपये, पण अंतःकरणात भाव नाही. जरी हा पंढरपूरला गेला त्याला कोण कुठं सुद्धा विचारणार भाव नाही, तो भाव बुडाला आणि त्याच्यामुळे असणारा देवाला मंदी आली, लोक कोणी येणार. अशा प्रकारे तुकोबारांनी विचार केला. आता व्यापाऱ्याची एक नीत असते बरं का, ते काय करतात, जर लोक घेत नसते, दिवस मावळ तिकडे जात असतो, आपल्याला तर लवकर घरी जायचं असतं, कोणी घेणार झाले मग ते कमी किमतीत विकायला बघतात. तुकोबारांनी खूप प्रयत्नही केले विकायचा, कमी किमतीला. जी 10ची वस्तू आहे ते 5ला विकतात आणि जे काही 50ची वस्तू आहे ती 20-30 रुपयाला विकतात. पण झालं काय, त्यावेळेस कोणी घेणार, शेवटी तुकोबारांनी फुकट घ्या, देव घ्या फुका, देव घ्या फुका, पैसे देऊ नका म्हणजे, तरी सुद्धा लोक घेणार. नवेचं तेवढे खोल आवाज द्या बघा. अशा प्रकारे सांगितलं तरी सुद्धा, फुकट दिलं तरी सुद्धा देव असणारा कोणी घेत नव्हता. फुकट देऊन सुद्धा नका म्हणजे काय करावं, शेवटी तुकोबारांनी म्हणाले, आता हा जो देव संतांकडून उधारीवर आणलेला होता, आता तो काय झाला, आता लोकही नको म्हणतात, शेवटी माझ्याकडे ठेवून घ्यावं लागलं. म्हणजे या लोकांना देव विकण्याकरता मी दुबळा ठरलो आणि जो देव उधारीवर आणलेला आहे संतांकडून, तो असणार आता माझ्याकडे ठेवल्यामुळे ऋण झालं, असं शेवटच्या चरणामध्ये तुकोबारांनी बोला तुका
अवकाश जाणून घेण्याची गुरुदेव महाराजांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. तसं माझं काही नाही. गुरुदेव महाराजांनी बोलून घेतले, गुरुजनांची कृपादृष्टी झाली आणि जे काही गुरुजनांचं 4 वर्षात शिकलं तेच मी इथं बोललो. माझ्या मनाचं काही नाही. व्हिडिओ वापरतो ज्ञानेश्वर